हाय, आय एम प्रतीक्षा. आज काहीतरी मनापासून बोलायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण सर्वात जास्त कधी थकतो? जेव्हा खूप काम करतो तेव्हा? नाही. तर जेव्हा आपलं माइंड एकाच ठिकाणी अडकून राहतं, कशाचा तरी विचार करत राहतं, ओव्हर थिंकिंगमध्ये. रात्रीचे 2 वाजलेत, सगळं जग शांत आहे. पण तुमच्या डोक्यात मात्र फुल काहीतरी विचार चालू आहे, फुल क्युआस सुरू आहे. मी असं का बोलले? व्हॉट इफ आय फेल? एव्हरीवन इज मूव्हिंग अहेड अँड आय एम स्टिल स्टक. हे थॉट्स ना आपल्या आपल्या डोक्याला थकवतात. आपल्या डोक्याला ड्रेन करतात आणि हॉनेस्टली सांगू का, आय नो धिस फीलिंग बिकॉज मी पण त्या फीलिंगमधून गेली आहे. मी पण तिथे होते. सो तुम्हाला पण जर असं लाईफमध्ये कधी वाटलं, की मी खूप ओव्हर थिंकिंग करते, तर यातनं बाहेर कसं यायचं? तर खरं सांगू का, तुम्ही करेक्ट जागेवर आहात. हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ॲक्चुअली मोस्ट ऑफ द मुलींना काय वाटतं, की आपण मुली काय विचार करतो, की सगळं परफेक्ट ट्राय करण्याचा विचार करतो. लाइक सगळ्या गोष्टी परफेक्टली झाल्या पाहिजे. लाइक परफेक्ट लुक्स, परफेक्ट करियर, परफेक्ट लाईफ. आणि ह्या परफेक्शनच्या मागे पळता ना, आपण एक सिंपल गोष्ट विसरतो. आपण ती गोष्ट स्टार्टच करत नाही. आपण विचार करतो, लोकं काय म्हणतील? व्हॉट इफ आय मेस इट अप? पण खरं काय सांगू का? नोबडी इज परफेक्ट. नोबडी. ॲक्चुअली तुम्ही ज्यांना तुमचे रोल मॉडेल म्हणता, तुम्ही ज्यांना खरंच ॲडमायर करता, ते पण कधी परफेक्ट नसतात. दे अल्सो स्टार्टेड मेसी. सो त्यांनी पण त्यांच्या चुकांमधून शिकून त्यांना सुधारलं आहे, त्यांना परफेक्ट बनवलं आहे. सो आज स्वतःला एक गोष्ट सांगा, आय एम इनफ इवन इफ आय एम नॉट परफेक्ट. चुका झाल्या तरी चालतील गं, बट ॲट लीस्ट यू ट्राईड. या. सो द सेकंड इज ॲक्चुअली हा एक लूप आहे. एक विचारांचा एक लूप आहे. कंटिन्युअस चालू आहे तो, कंटिन्युअस चालू आहे. सो आपलं माइंड ना एक रिप्ले मशीनसारखं आहे. एखादी चूक झाली, एखादी ऑकवर्ड मोमेंट झाली, की आपण ते पुन्हा, 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 पुन्हा विचार करत राहतो. आणि आणि आपण त्याच्यात अडकून जातो. पण एक लक्षात ठेवा, की पास्ट इज प्लेस टू लर्न, नॉट टू लिव्ह. सो आपल्याला जे पण काही आपल्या पास्टमध्ये चुका झाल्यात, त्याच्यातनं आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यात जगायचं नाही आहे. जे झालंय ते विसरून जा. ते तुम्ही बदलू शकत नाही आहात. पण तुम्ही मग तुमचा आजचा दिवस का वाया घालवता ते विचार करणार. राइट? पुढच्या वेळी तुमच्या मनात असा कधी पण विचार आला ना, तर जस्ट से स्टॉप. काहीतरी करा. दुसरं काहीतरी करा. लाइक पाणी प्या, चालायला जा, खिडकीतनं बाहेर बघा, या बाल्कनीत जाऊन बसा, काहीही करा. पण या लूपमधनं बाहेर या. ब्रेक दॅट पॅटर्न बिकॉज कंट्रोल तुमच्याकडे आहे. सो मला असं कधी झालं ना, तर मी काय करते स्पेसिफिकली एक उलटी गिनती सुरू करायची लाइक फॉर ओन्ली 5 सेकंड्स. काउंटडाऊन लाइक 5, 4, 3, 2, 1 आणि श्वास घ्या, सोडा. खूप छान वाटेल. लाइक ॲट आपण त्या विचारातनं तरी बाहेर येऊ. तुम्ही पण हे करू शकता. अनदर थिंग आपण अजून पण काय करू शकतो, की लिहून काढू शकतो. राइट इट आउट. कधी-कधी ना आपल्या डोक्यात इतकी गर्दी होऊन जाते विचारांची, दॅट इट बिकम्स सफोकेटिंग. अशा वेळी पिक पेन अँड पेपर कोणालाही दाखवण्यासाठी करायचं नाही. जस्ट फॉर यू. तुमच्या मनात जे पण काही विचार असतील ते लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहिता ना, तुमच्या डोक्यातनं सगळे थॉट्स बाहेर येतात आणि तुम्हाला खूप छान वाटतं. ट्रस्ट मी, रायटिंग हील्स इन अ व्हेरी क्वाईट वे. अनदर इज फोकस ऑन प्रेझेंट. लाइक आपण नेहमी फ्युचरमध्ये जगत असतो. आपण नेहमी फ्युचरचा विचार करत असतो या भूतकाळात जगत असतो. लाइक पास्टमध्ये हे असं का झालं, ते तसं का झालं किंवा रिग्रेट असतात खूप सारे आपल्याकडे, की यार मी असं करायला पाहिजे होतं किंवा फ्युचरबद्दल, की मी हे असं करेन. बट कधीच प्रेझेंटमध्ये नसतो. पण आज काय चाललंय ते आपण इग्नोर करतो, राइट? फ्युचर इज व्हेरी अनसर्टन अँड ऑल्वेज, बट धिस मोमेंट इज इन युअर कंट्रोल. स्वतःला विचारा, राइट नाऊ व्हॉट कॅन आय डू? कदाचित ते छोटं काम असेल, कदाचित तुम्हाला एखादा कॉल करायचा असेल, थोडा एखादा असाइनमेंट करायचा असेल किंवा काहीतरी करायचं असेल, लाइक जेवण बनवायचं असेल किंवा जिमला जायचं असेल किंवा फक्त स्वतःला शांत करणं. स्मॉल ॲक्शन्स बिल्ड कॉन्फिडन्स अँड कॉन्फिडन्स किल्स ओव्हरथिंकिंग. सो
अनदर पॉइंट इज बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ॲक्च्युली एक प्रश्न आहे. जेव्हा तुमच्याकडे तुमची एखादी मैत्रीण, बेस्ट फ्रेंड आली, ती खूप टेन्शनमध्ये आहे, तिला खूप स्ट्रेस आहे, तर तुम्ही तिला काय सांगाल? ती रडत पण आहे, तर तुम्ही तिला काय सांगाल? तुम्ही तिला कसं समजावाल? तुम्ही तिला म्हणाल का, की "तू खूप युजलेस आहे, तू नेहमीच फेल होते, तुझ्या लाईफमध्ये नेहमीच असे प्रॉब्लेम्स असतात. प्लीज तू नेहमीच रडते." असं तुम्ही काही म्हणाल का तिला? नाही ना. तुम्ही तिला हग कराल, तिला तुम्ही समजवाल, की की असं हे कधी-कधीच होत असतं. इट्स ओके. इट्स नॉट मीन्स इट्स ओके. नो प्रॉब्लेम. इट्स जस्ट टेम्पररी. सो हे फीलिंग फक्त टेम्पररी आहे. ही निघून जाणार आहे 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर. सो तू घाबरू नको किंवा भिवू नको. काही होणार नाही. तुम्ही असं तिला समजवाल ना, राइट? मग एक प्रश्न आहे, की मग आपल्यासोबत जेव्हा असं होतं, लाइक आपण पण जेव्हा असं टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला का असं समजवत नाही? आपण स्वतःशी इतकं कठोर का वागतो? आपण स्वतःशीच वर्स्ट बोलतो माहिती आहे का? आजपासून एक गोष्ट ट्राय करा. आपल्याला जेव्हा पण असं कधी वाटलं, तेव्हा जस्ट आरशात बघा आणि स्वतःला सांगा, "इट्स ओके. आजचा दिवस कठीण आहे, बट आय विल हँडल इट." बी काइंड टू युअरसेल्फ बिकॉज यू नीड यू द मोस्ट. ओव्हरथिंकिंग एका दिवसात थांबत नाही, बट एव्हरी स्मॉल स्टेप मॅटर्स. आज एक छोटीशी ॲक्शन घ्या. परफेक्ट नसली तरी चालेल, बट काहीतरी स्टार्ट करा. तुम्ही वीक नाही आहात. तुम्ही जस्ट थोडेसे ओव्हरविल्म आहात. आणि ट्रस्ट मी, यू विल फिगर इट आउट. या लास्टली जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी कनेक्ट झाला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा, आज तुम्ही कोणती स्मॉल ॲक्शन केली. टेक केअर अँड रिमेंबर, युअर ड्रीम्स आर बिगर दॅन युअर फिअर्स. थँक यू.